मागच्या वेळेला मंत्रिपदांना तुम्हाला हुलकावणी दिलेली होती. आता आपल्या पदरात मंत्रिपद येईल? जबाबदारी घ्यायला तयार 2024ला निवडणूक झाली त्यावेळी नाही होतो. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार आणि मग मंत्री होण्याची तर नक्कीच इच्छा तुमची पण असेल. महत्वाकांक्षा कोणाला नसते. दादा संधी देण्याचा प्रयत्न करतायत. आगामी काळामध्ये आज नाही तर उद्या कधी ना कधी संधी मला मिळेल. माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदं काढून घेण्यात आलेली आहेत, परंतु आता यातले मंत्रिपद कुणाला भेटणार? तर मावळ तालुक्यातील अजित पवारांचे आमदार सुनील शेळके यांचं नाव खूप चर्चेत आहे. अण्णा, खरं तर मागच्या वेळेला मंत्रिपदांना तुम्हाला हुलकावणी दिलेली होती. आता आपल्या पदरात मंत्रिपद येईल? आज तरी मला सांगता येणार नाही. शेवटी आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा असतील, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, भुजबळ साहेब, प्रमुख नेते मंडळी बसून यावरती निर्णय घेतील. परंतु कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक जण इच्छुक आहेत. प्रत्येकाला वाटत असं आम्हालाही संधी मिळाली पाहिजे. परंतु दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं मी स्वागत करणारा कार्यकर्ता आहे. खरं तर आपली स्टेज जी आहे निवडणुकीत किंवा राजकारणात आपण आल्यानंतर नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार आणि मग मंत्री होण्याची तर नक्कीच इच्छा तुमची पण असेल. महत्वाकांक्षा कोणाला नसते, परंतु महत्वाकांक्षा ठेवत असताना पक्षश्रेष्ठींचा सुद्धा निर्णय हा आपण मान्य केला पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो आपल्याला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला दादा संधी देण्याचा प्रयत्न करतायत. आगामी काळामध्ये आज नाही तर उद्या कधी ना कधी संधी मला मिळेल एवढी अपेक्षा ठेवून आपण पक्षाचं काम करत राहायचं. पण आता तयार आहात तुम्ही जबाबदारी घेण्यासाठी? जबाबदारी घ्यायला तयार 2024ला निवडणूक झाली त्यावेळी नाही होतो. परंतु आज लगेच असे वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाहीये. पण बघूया. दादांनी विश्वास टाकला, जबाबदारी दिली तर घ्यायला तयार आहात. पण नाही, मी सांगितलं तुम्हाला की शेवटी पक्षाचे अनेक जण इच्छुक आहेत, अनेक काही सिनियर मंडळी आहेत. प्रत्येकाला वाटत असं मला संधी मिळावी, परंतु दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागे मी ठामपणे उभा राहील. तर 2024लाही मी इच्छुक होतो. आताही माझ्या मनात मंत्रिपदाची अपेक्षा आहे आणि मंत्री होण्यासाठीच प्रत्येकजण आमदारही होत असतो असं सुनील शेळके म्हणतायत. त्याच्यामुळं मंत्री होण्याची त्यांची इच्छा आहे. ती आता इच्छापूर्ती होणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.